वन मॅन आर्मी. सॉरी 7 वर होता अल्पेश. झेल सोडला तेव्हा 11 झाल्या होत्या, म्हणजे 7 धावेवर झेल सोडला होता. MPL 2025 रुपेशसाठी खूप चांगला आहे. 2 सामन्यातून 40+ कॅटेगरी मधून तब्बल 61 धावा आतापर्यंत त्यांनी बनवलेले आहेत. वैभव माली. तिसरा पंच घेऊ नका, दोन्ही मैदानी पंच. जरा टेक्निकल इश्यू आहे. मैदानी पंच आपण आपला निर्णय द्यायचा आहे. दोन्ही संघाचे खेळाडू आपण देखील ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तिसऱ्या पंचांची इथे उपलब्ध नाहीये. धन्यवाद. पहिला चेंडू उचली घेणारा चेंडू. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉट चेंडूनं. इथे कमी गतीने चेंडू टाकलाय. क्या बात आहे. रुपेशला सलग 2 चेंडू निर्धाव. 2 ओव्हर 2 चेंडू 31 धावा. अविन माली आणि लक्ष्मण केनी हे 2 फलंदाज बाद झालेत. इथे देखील तेज तरार. जबरदस्त चेंडूच्या हाताळणी. वेलकम, सुस्वागतम. गुरुदत्त वारकरी संप्रदाय हरिपाठ मंडळाचे हरिभक्त पारायण आमचे आर.के. महाराज रमेश कदम माली या माऊलींचं इथे शुभागमन झालेलं आहे. MPL 2025 मध्ये आपलं गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. इथे चांगला संपर्क आणि हा चेंडू सीमा पार. षटकार. क्या बात आहे. 3 चेंडू डॉट. त्यानंतर चौथ्या चेंडूवर प्रहार. धावसंख्या 37. सुनील माली देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. क्या बात आहे. 4 डॉट 1 षटकार. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 37चा आकडा गाठलेला आहे. रुपेश म्हात्रे च्या नावावर या 37च्या 37 धावा आहेत. अतिशय सुरेख लेट कट. गली क्षेत्रामधून चेंडू डीप थर्ड मॅन रिझन मधून उचललाय. 2 धावा इथे देखील पूर्ण. 3 ओव्हर 39. वैभवनं दिल्या 8. सदाशिवनं दुसऱ्या ओव्हर मध्ये 13 आणि रवी पाटीलनं पहिल्या ओव्हर मध्ये 18. 3 ओव्हर 39. चला पुढील दोन्ही टीम साहिल केनी मोहित केनी तयार राहायचं आहे. तकदीर माली श्री गणेश ये आणि 4 धाम. मला वाटतं 2023-24 चा MPL फायनल च्या दोन्ही टीम आहेत. फायनल मारली होती 4 धाम स्पोर्टनं. आणि या वर्षी साखळी सामन्यातून पहिला सामना या 2 संघादरम्यान होईल. आज रुपेश म्हात्रेचं सातत्य, सुनील मालीचं सातत्य पाहायला मिळालं. विनीत माली असेल, प्रतीक माली या खेळाडूंनी सातत्य दाखवलंय. दोन्ही सामन्यातून फलंदाजी चांगली पाहायला मिळाली. त्यानंतर दीपेश मालीने देखील पहिल्या सामन्यातून चांगली फलंदाजी केलेली आहे. गोलंदाजीसाठी आजचा आपण विचार केला तर राज मालीच्या नावावर विकेट मेडन ओव्हर टाकलेली आहे.
चला दीपेश केनी झेल सोडलाय. हा झेल बघूया रविदादा त्या टीमला किती कठीण जातोय. वेल कमी घ्या, वेल कमी घ्या. लॉंग रन अप नाव ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. वैभव मालीचं कौतुक करावं लागेल, अगदी एष्ट्यांना चिपकून आहेत. विनीत माली, वैभव माली क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये उत्तम कामगिरी करतात. एष्टी रक्षण असो, मैदानी फिल्डिंग, गोलंदाजी, फलंदाजी. हा चेंडू देखील वाईट. लाईन अँड लेंथ. बघा तुम्हाला फिल्डिंग करताना एक रिव्ह्यू असेल, एक फलंदाजी करताना तो तुम्ही गमावला तर तुम्हाला तो पुन्हा घेता येणार नाहीये. सध्या इथे आम्ही आधीच अनाउन्समेंट केलेली आहे की तिसऱ्या पंचांची उपलब्ध नाहीये. धन्यवाद. वाईट. धावसंख्या 41, 41. हा फटका ऋतिकनं सजवलाय. विशाल अगदी शिमारीच्या लगत तैनात होते. चांगला झेल. मोठा फलंदाज बाद ऋतिक माली. कुशाल पाच चेंडू अजूनही आहेत सफ्टायरवा स्पोर्ट टीमच्या फलंदाजांकडे. पहिल्या ओव्हरला 18, दुसऱ्या ओव्हरपर्यंत धावसंख्या होती 31, तिसऱ्या ओव्हरमध्ये 38 आणि आता धावा आहेत 41. वेलकम सँडी माली, आमचे दीपभाऊ पाटील, गंगामाता गुंदवली संघाचे संघनायक, फुलाजी पाटील, दिलीपभाऊ पाटील आणि संतोष जोशी गावदेवी पिंपळगर संघाचे संघनायक. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कुशाल कमी गतीनं गती परिवर्तन. दीपूला ठाऊक आहे की कुशाल कुठल्या रेंज मध्ये आलाय. चांगला चेंडू. यष्ट्यांच्या पाठीमागे वैभव देखील आहे आणि नक्कीच त्याचा फायदा गोलंदाज दीपेश केनी घेतोय. शेवटचे 4 चेंडू. इथे फटका उडवलाय अगदी पोल आणि पॉवरफुल. क्या बात आहे. विशाल नाराज म्हणजे त्यांनी झेल सीमारेषेवर पकडलाय. वा षटकार. आता कुशालने कुशालचं काम केलेलं आहे. धावसंख्या 47. दीपेश केनीला हा सामना काहीसा खडतड चाललाय. 7 वर झेल सोडला रुपेश मात्रेचा. त्यांनी 37 धावा बनवलेत. नॉन स्ट्राईकला उभा आहे. वेळेच्या बाबतीत पहिली वॉर्निंग दिली जाते. 3 चेंडूंचा खेळ बाकी. इष्टांचा वेध. फलंदाज कुशाल. त्रिफलाचीत बाद. दीपेशच्या नावावर ही विकेट, दुसरी विकेट. नक्कीच या स्पर्धेमध्ये 40+
आणि रेग्युलर फॉर्मॅटसाठी उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि सिरीज यांच्यासाठी अविनाश बालाराम माली आणि केतन बालराम माली यांच्याकडून कॅश प्राईज दिलं जाईल. स्वर्गीय बालाराम विठ्ठल माली यांच्या स्मरणार्थ पारितोषिक त्यांनी स्पॉन्सर केलेले आहे. संघाचे ऑनर संघ मालक जयेश माली क्रमांक 6 वर शेवटचे 2 चेंडू 47 धावा. अतिशय सुरेख सुरेख फटका. चेंडू अगदी बॅकवर्ड स्क्वेअर रिझनच्या वरून फेकून दिला होता. जयेशनं ओळखलं पारखलं की दीपेश माली मला देखील कुशल सारखा चेंडू हाताळू शकतो आणि ज्या चेंडूची अपेक्षा होती तोच चेंडू जयेश मालीसाठी होता. 53 धावा 53 चांगली टोटल. चला शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 4 धाम स्पोर्ट श्री गणेश ये संगणक नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबा. सुरेख चेंडू. इथे पहिल्या इनिंगची समाप्ती. 53 बनवले चौथ्या स्पोर्टनं आणि 54 धावांचं लक्ष उभं केलंय. ज्ञानदेव स्पोर्ट या टीम समोर तत्पूर्वी आपण जाऊया. पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करू. आमचे आर के महाराज आपण यायचं नाणेफेकी कक्षामध्ये. श्री गणेश ए आणि 4 धाम स्पोर्ट या दोन्ही संघाचे संघनायक विना विलंब आपण या लगेच. श्री गणेश ए संघाचे संघनायक संदीप ज्युनियर गुरुदत्त 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू 4 धाम मोहित साहिल संघनायकाला पाठवा. या आर के महाराज विकी पाटील वेलकम. शुभेच्छा विकी पाटील संदीप. आर के महाराज आपलं देखील खूप खूप स्वागत. हेड आणि टेल असं नाण्याचं स्वरूप आहे. आपले हरिभक्त पारायण आर के महाराज नाणेफेकी उडवतील. विकी क्रिकेटचे निश्चित चाहते आहेत आमचे आर के महाराज. टेल अशी कॉलिंग आणि हेड आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद माऊली. संदीप बसूया आपण 2 मिनिटं. संदीप नाणेफेकी जिंकलेली आहे. श्री गणेश संघाकडून खेळताना मला वाटतं MPL 2025 मध्ये प्रथमच आपल्याला निलेश माली आणि रामदादा माली साहेबांनी संघनायकाची जबाबदारी या सामन्यातून सोपवलेली आहे. काय निर्णय असेल? आमची फील्ड पास आहे. फिल्डिंग प्रथम फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. 4 धाम स्पोर्ट या संघाच्या अगेन्स्ट काय रणनीती असेल? कमीत कमी आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत? तकदीर आहे आपले राहुल पण आहे. कशी वाटली 2025 MPL स्पर्धा? या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन बद्दल संदीप काय म्हणशील? एकदम चांगला आहे. 2025चा हा नियोजन चांगला खूप सुंदर आहे. खूप खूप शुभेच्छा. विकी पहिला सामना जरूर गमावलाय. जास्त अपेक्षा असतील आता 4 धाम स्पोर्ट या संघाला तुझ्याकडून. नाणेफेकी आपल्यासाठी महत्वाची होती? नाही, महत्वाची नव्हती. फलंदाजी करायची आहे. कोणती टोटल सेफ असेल 4 धाम स्पोर्ट या संघाला श्री गणेश या संघासमोर? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. कशी वाटली 2025 MPL स्पर्धा? चांगली आहे. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो आजच्या दिवसातून 7व्या सामन्याची नाणेफेकी इथे संपन्न झाली आणि श्री गणेश ए या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी 4 धाम स्पोर्ट या संघाला आमंत्रित केले. आपण जाऊया. तत्पूर्वी ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र सुभाष धुमाल सरांच्या माध्यमातून. धन्यवाद.
सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय. ज्ञानदेव स्पोर्ट्स विपक्ष चौथा रुवा. नुकतीच श्री गणेश आणि चारधाम या दोन संघामध्ये नाणेफेक झालेली. त्यानंतर श्री गणेश बी आणि एस व्ही स्पोर्ट्स या दोन्ही संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे, कारण यानंतर जो सामना आहे त्या सामन्यानंतर आपला सामना देखील खेळवला जाईल. एस व्ही स्पोर्ट्स संघाचा संघ नायक आणि श्री गणेश बी संघाचा संघ नायक. सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. MPL मानकुली प्रीमियर लीग की सुहानी शाम अब सभी के नाम, लेकिन देखते आज की शाम किस टीमों के नाम रहते. आजच्या पहिल्या दिवसामधील सुरू असलेला 7वा सामना आपण बघतोय. ज्ञानदेव स्पोर्ट्स विपक्ष चौथा रुवा आहे दोन संघामध्ये. चौथा रुवा स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये 53 धावा आपल्या धावपलीकडे झळकवल्यात आणि 54 धावांचं आव्हान ज्ञानदेव स्पोर्ट्स या संघासमोर ठेवलेलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये. ग्रुप ए मधील सामना आपण पाहतोय. ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाने अगोदर सामना खेळलेला आहे, त्यामध्ये त्यांनी विजय संपादन केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला चौथा रुवा स्पोर्ट्स या संघाने देखील एक सामना केलेला आहे, मात्र त्या सामन्यामध्ये या संघाला पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि दोन्ही संघ आता मात्र विजयाच्या प्रतीक्षेत असणार आहेत. जर ज्ञानदेव स्पोर्ट्स हा सामना जिंकतोय तर दुसरा विजय, तर दुसरा बाजूला चौथा रुवा स्पोर्ट्स हा सामना जिंकतोय तर त्यांचा पहिला विजय असेल. तर उद्या आपण सामन्याकडे सलमी जोडी मैदानामध्ये सदाशिव आणि रवी पाटील. MPL स्पर्धेमधील पहिला चौकार सदाशिव या फलंदाजाचे नावे आहे. तोच फलंदाज आपल्याला सध्या स्ट्रायकर इंडला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रुपेश म्हात्रे. फलंदाजीमध्ये रुपेश म्हात्रे यांनी दुसऱ्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी केलेली आहे. इथे जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत. रुपेश म्हात्रे यांनी सलामीला येऊन नाबाद 39 धावांचे एक बहारदार खेळी पेश केलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्याची बॅट तलपली होती. इथे फुलटा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिडविकेट मध्ये झेलला आणि पहिल्या विकेटचा पतन. पहिला फलंदाज बाद होताना सदाशिव हा डगआउटच्या आश्रयाला जाताना. पहिला फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतताना आपण बघतोय सदाशिव शून्यावर बाद झालेला आहे. ग्रुप बी मध्ये सरपंच 11 संघ सध्या टॉपला आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच 11 संघाने आतापर्यंत 2 सामने जिंकलेले आहेत, 2 सामने खेळलेले आहेत आणि दोन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. टेबल टॉपला सरपंच 11 हा संघ आपण बघतोय. नंबर 2 वर संतोष स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळतोय. तर ग्रुप ए मध्ये आपण जर बघितलं तर ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाने एक सामना जिंकलेला आहे, RK बिल्डर संघाने एक सामना जिंकलेला आहे आणि श्री गणेश बी संघाने देखील एक सामना जिंकलेला आहे. हे 3 संघ सध्या ग्रुप ए मध्ये नंबर 1 वर पाहायला मिळत आहेत. स्विंग एंड मिस, क्या बात है. भाई टू भाई, टू ब्रदर्स ऑन ग्राउंड. एका बाजूला रुपेश म्हात्रे, दुसऱ्या बाजूला मंदेश म्हात्रे. यावेळी लॉर्ड फ्लूटा चेंडू होता, फसवा चेंडू आणि इथे फसवताना आपल्या पाहायला मिळतोय या रुपेश म्हात्रे विरुद्ध मंदेश म्हात्रे हा झेलबाद होताना. दुसरा फलंदाज बाद होताना ज्ञानदेव स्पोर्ट्सच्या संघाचा. सेकी स्टार्ट म्हणता येईल, दलमली सुरुवात, कारण 2 फलंदाज बाद झाल्यातून दोन्ही फलंदाजांना
शून्याचा भोपळा देखील फोडता आलेला नाही. अतिशय खराब सुरुवात ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाची पाहायला मिळते. सदाशिव आणि मंदेश मात्रे ही जोडी मैदानातून बाहेर जाताना रवी पाटील थोडेसे निराश परेशान आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाकडून यानंतर सामना श्री गणेश ए विपक्ष चारधाम आणि त्यानंतर श्री गणेश बी विपक्ष SV स्पोर्ट्स मानकुले प्रीमियर लीग 20-25 दिवाळी निमित्त या स्पर्धेचं आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील पाहायला मिळते. संघाची धावसंख्या कुठली नाही, 0 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. न्यू बॅटर वैभव माली, पहिल्या सामन्यामध्ये वैभव माली हा देखील 0 बाद झाला होता. यशपाल माली याने त्याची विकेट प्राप्त केली होती. या सामन्यामध्ये वैभव मालीकडून भरपूर अपेक्षा असणार ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाला. दुसऱ्या बाजूला ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाचे सर्व रविदादा पाटील आहेत, जे सध्या खेळपट्टीवर स्वतः आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांच्या जोडीला वैभव माली, यंग टॅलेंटेड प्लेयर आपण पाहतोय. 54 धावांचं लक्ष आहे. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज ऋतिक माली. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर कुठल्या प्रकारची धाव नाही, 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये तब्बल 54 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ऋतिक माली बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होताना कार्पेचे सारे चेंडू जातोय या मिड विकेट रिजन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने अखेर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर अकाउंट ओपन होतं ज्ञानदेव स्पोर्ट्स या संघाचं. 54 धावांचं टार्गेट दिलं गेलेलं ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाला चौथ्या स्पोर्ट्स या संघाने. फील्ड मध्ये परिवर्तन, कारण डावखऱ्या शैलीचा फलंदाज आता मात्र वैभव माली स्ट्रायकर एंडला आणि परिणाम स्वरूप क्षेत्रक्षामध्ये बदल केला गेलेला आहे. लॉंगर रिजन मध्ये जयेश माली, ऋतिक माली बॉलिंग ट्रॅक वर वेले मानकुली रोड येऊन सज्ज होतोय. तर ऋतिक मालीचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला आहे, तयार झालेला आहे वैभव माली. इथे मात्र समोर केलेल्या स्टँड अँड डिलिव्हर चेंडू निघून जात आहे सीमा पार, लॉंग ऑनच्या वरून षटकार. षटकाराने आले आले आपला अकाउंट ओपन केलेला वैभव माली याने. मालीची सुरुवात षटकाराच्या खिलीने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही. धावसंख्या 7 अस्थिर आपण पाहतोय. आव्हान 54 धावांचं 54 या टार्गेटचा पाठलाग करताना बॅटिंग साठी इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे.
फेअर डिलिव्हरी. स्विंग अँड मिस. व्हॉट अ डिलिव्हरी. अतिशय चांगली कामगिरी करताना आपण बघतोय षटकार खर्च केला होता. त्यानंतर वापसी करताना ऋतिक माली. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 7 धावा. ऋतिक माली विरुद्ध वैभव माली. लॉर फुलटा चेंडू. संध्या विकेटची पाहूया. यष्टेक्षकाने चूक केलेली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. ऋतिक माली निराश, कारण हा झेल कदाचित मागणा ठरू शकेल चौथा स्पोर्ट्सच्या संघाला, कारण हे जीवदान वैभव मालीला दिलेलं आहे. ऋतिक माली याचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये हे दोन खेळाडू एकाच संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, ऋतिक माली आणि वैभव माली. इथे मात्र प्रतिस्पर्धी म्हणून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ या चेंडूवर ऋतिक माली आणि वैभव माली याची विकेट प्राप्त केली होती, मात्र इस्ट्रेशिया करून चूक झालेली आहे. लॉर्ड फ्लोरा चेंडू केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे ऑन साइडला. मिडविकेट रिजन मध्ये या केवळ सिंगल साठी, सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या 8 2 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 46 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे लक्ष आता थोडंसं अवघड बनताना ज्ञानदेव स्पोर्ट्स संघासाठी. मात्र वैभव माली जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. एमपीएल मानकुले प्रीमियर लीग 20-25 सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अखंडित परंपरा मानकुली गावाची आपल्याला पाहायला मिळते. या मानकुलीकरांची दिवाळी, अर्थात आपण पाहतो मानकुली प्रीमियर लीग 20-25 गावाची अखंडता एकात्मता जोपासण्यासाठी वर्षाप्रमाणे प्रतिवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. अखंडित परंपरा मानकुलीकरांची पाहायला मिळते. ऋषी भोईर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तिसरं षटक घालण्याची जबाबदारी चौथा स्पोर्ट्स संघाकडून संघनायकांनी त्याच्यावर सोपवलेलं आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये इथून 46 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे प्रति षटकामागे 23 धावांची सरासरी राखावी लागेल हा सामना जर ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाला जिंकायचा असेल तर. ऋतिक मालियाचं कौतुक करावं लागेल, कारण आपल्या षटकामध्ये फक्त त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या आणि वैभव मालीची विकेट जवळजवळ त्यांनी प्राप्त केली होती. ऋषी भोईल बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज वैभव माली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर हा चेंडू घेता आला नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 8 धावा. थोडासा चाचपट खेळताना पाहतोय आपण वैभव माली. एक षटकार त्याच्या बॅट मधून आला होता आणि त्यानंतर त्याची बॅट थोडीशी थंड झालेली आहे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर.
धावसंख्या 6ने मुसंडने मारते. धावसंख्या 6ने या ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाची वाढून होते. धावफलकावर 14 धावा. या फटक्यांसाठी खरं तर वैभव माल याला ओळखलं जात आहे. चोपन्न या लक्षाचा पाठला करताना आपण पदे धावसंख्या 14. इथून अजूनही या 40 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत वैभव माली खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत त्या ज्ञानदेव स्पोर्ट्स संघासाठी. चौथ्यावर स्पोर्ट्स संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर वैभव माली याला डगवटचा रस्ता लवकरच दाखवावा लागेल. ऋषी भोईर टू वैभव माली. इथे जोरदार अपील आणि यस पंचांचा बोर्ड आकाशाकडे. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करताना ऋषी भोईर. एक तुम्हार एक हमारी हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. ऋषी भोईर हे नाव तसं नक्कीच एक मोठं नाव आहे. ऋषी भोईर म्हटलं तर वाकलन संघाची नेहमीच आठवण येते आणि ऋषी भोईर या नावाने वाकलन संघाला अडचणीत असलेले अनेक सामने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून काढून दिलेले आहेत. इथे मात्र ऋषी भोईर मानकुली प्रीमियर लीग मधून आपल्या गावाच्या लीग मधून चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. वैभव मालेचा प्राइज विकेट त्याने प्राप्त केलेला आहे. राहतो के कातील संकेश केनी अँड कंपनी चारधाम संघ देखील पूर्णपणे तयारीमध्ये पुढील सामना खेळण्यासाठी. समवेत साहिल केनी, विकी पाटील. मागील सामन्यात विकी पाटील याचा विकेट टर्निंग पॉइंट ठरला होता चारधाम संघासाठी आणि चारधाम संघासाठी हा सामना महत्वाचा देखील असणार आहे. राहतो के कातील संकेश केनी याच्याकडे लक्ष असणार कारण पहिल्याच सामन्यामध्ये 400च्या स्ट्राईक रेटने त्याने एका चेंडूचा सामना करताना चौकार खेचला होता आणि त्याच्याकडून पुढील सामन्यामध्ये देखील चारधाम संघाला भरपूर अपेक्षा असणार आहेत. स्विंग अँड मिस हलवार चेंडू अगदी चेंडूवर बोटे फिरवली होती. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. ज्ञानदेव स्पोर्ट्स संघ अडचणीत. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट. ऋषी भोईर आता मात्र ऑन हॅट्रिक. राकेश माली खुश आहेत. बरोबर आमच्या व्हीआयपी डाईस समोर ते क्षेत्ररक्षण करत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असे पाहायला मिळत आहे. विशाल माली येत आहेत. अतिशय उत्कृष्ट झेल त्यांनी कावकर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण करताना पकडला होता. ऋषी भोईर आणि हॅट्रिक. पाहूया एमपीएल स्पर्धेमधील पहिली विकेट ऋषी भोईर पूर्ण करेल का. 8 चेंडू आणि 40 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. ऑन हॅट्रिक ऋषी भोईर विकेट हॅट्रिक वर. जोरदार अपील आणि यस एमपीएल स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करताना ऋषी भोईर. व्हॉट अ बॉलिंग. मानकुल प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिला विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज ऋषी भोईर ठरतोय. पहिली विकेट हॅट्रिक एमपीएल स्पर्धेमधील ऋषी भोईर याच्या नावे आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये षटकांची हॅट्रिक देखील पाहायला मिळालेली आहे आणि आता मात्र विकेटची हॅट्रिक देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हायलाइट्स पाहायचं झालं तर पहिला चौकार सदावशीच्या बॅटमधून, पहिला षटकार प्रमोद भोईरच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये पहिली विकेट घेणारा गोलंदाज यशपाल माली, पहिली षटकांची हॅट्रिक पूर्ण करणारा फलंदाज दीपेश माली, पहिलं निर्धाव षटक हाताळणारा गोलंदाज राज माली आणि पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ऋषी भोईर. हे आतापर्यंत हायलाइट्स पहिल्या दिवसातील पाहायला मिळालेले आहेत. न्यू बॅटर जितेश माली. प्लॅन मेस अतिशय चांगला चेंडू. भुलभुलैया गोलंदाजी ऋषी भोईर याची. षटकारानंतर काय वापसी केलेली आहे, काय कमबॅक केलेलं आहे ऋषी भोईर याने.
ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. आता मात्र शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारे 6 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. गणेश केनी साहेबांकडून ऋषी भोईरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमा आहे. मानकुल गावचे माजी सरपंच आणि स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाचे प्रणेते, शिल्पकार, आयोजक गणेशदादा केनी साहेबांकडून हे पारितोषिक आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये आलेलं आहे. विकेटची हॅट्रिक ऋषी भोईर यांनी पूर्ण केलेली आहे आणि ऋषी भोईरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉम बॉक्समध्ये जमा आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 40 धावांची आवश्यकता आहे. हे लक्ष खूपच आता अवघड बनलेलं आहे. एखादा चमत्कारच आता मात्र फलंदाजी करणाऱ्या ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाला सामना जिंकू देऊ शकेल. चमत्कार तसे रोज होत नसतात आणि चमत्कार झाला तर त्या चमत्काराला नक्कीच नमस्कार असेल. तर 6 चेंडू आणि तब्बल 40 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज शैलेंद्र, सामना करेल फलंदाज रवी पाटील. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. जवळजवळ पराभव देखील रवी पाटील आणि कंपनी ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाने मान्य केलेला आहे. कारण लक्ष खूपच अवघड झालेलं आहे. 5 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. इथून फक्त पराभवाचं अंतर कमी केलं जाईल ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाकडून, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जवळजवळ 14वा स्पोर्ट्स संघ विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेला आहे. स्विंग अँड मिस निर्धाव चेंडू. सहा चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता असताना राकेश माली देखील हे षटक हाताळू शकला असता, परंतु त्याचं कारण वेगळं देखील असू शकेल. रन रेट मॅटर. येस, इथे हुक केलेल्या चेंडूला चेंडू निघून जाते. फाईन लेग रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाची धाव संख्या 19. षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्ले अँड मिस निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धाव प्लेकर 19 धावा. 2 चेंडूंनी तब्बल 35 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. फक्त औपचारिकता शेष राहिलेले आहे. सामन्यामध्ये विशेष काही ओढलेलं नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि आता चौथा हिरवा स्पोर्ट्स केवळ एका चेंडूने विजयापासून दूर. सामना जिंकलेल्या चौथा हिरवा स्पोर्ट्स संघाला अभिनंदन. चौथा हिरवा स्पोर्ट्स अँड हॅड लक ज्ञानदेव स्पोर्ट्स. मॅन ऑफ द मॅच 40+ फॉर्मॅट मधील